मंडळी, एका बाउलमध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घ्या, अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आणि 4 चमचे उडदाची डाळ घ्यायची, 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे, कोणताही तांदूळ घ्या तुम्ही, आणि स्वच्छ व्यवस्थित हे धुवून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। कुकरमध्ये 4 ग्लास पाणी घातलेलं आहे, हळद घालायचे, मीठ घालायचं आणि त्यामध्ये जे भिजवून घेतलेला तांदूळ आणि डाळ आहे ती यामध्ये टाकून घ्यायची या पद्धतीनं। त्यानंतर अर्धी वाटी मटर घालायचा आहे, अर्धी वाटी वांग्याचे काप घातलेले आहेत, अर्धी वाटी बटाटा घातलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत। हे छान असं मिक्स करून कुकरचं झाकण बंद करायचं। 4 शिट्ट्या करून घेतल्या। त्यानंतर एका कढईमध्ये 4 चमचे तूप घातलेलं आहे, जिरा आणि मोहरी घालायची आणि त्यानंतर कांदा घातलेला आहे आणि व्यवस्थित असा परतवून घ्यायचा। त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घाला आणि हिरवी मिरची आहे ती मधून कापून घ्यायची आणि सुकी मिरची सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची गरजेपुरती। त्यानंतर चॉप केलेला लसूण घाला, छान असा बारीक केलेला टोमॅटो टाका। त्यानंतर थोडीशी अगदी हळद आणि काश्मीरी पावडर 1 चमचा घालायची, गरम मसाला आणि हिंग घालायचा, धना पावडर थोडी घाला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे की मसाला करपू नये। थोडीशी कोथिंबीर घालायची। दाल खिचडी बनवून घेतलेली आहे ती यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची, छान असे मिक्स करून घ्या। गरजेपुरते यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे। पहिलं सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे। तर ही छान अशी खिचडी तयार झालेली आहे। जेवायला घेताना त्यावरती 1 चमचा तूप घ्यायची। तर ही झणझणीत आणि चटपटीत अशी काटेवाडी गिरनार खिचडी तयार आहे। नक्की एन्जॉय करा। धन्यवाद।